एकदा स्वामी समर्थ एका गावात आले. गावात एक ब्राह्मण होता, फार अभिमानी, स्वतःला श्रेष्ठ समजायचा आणि इतरांना कमी लेखायचा. स्वामींच्या दर्शनाला आला तेव्हा पण म्हणाला, स्वामी, माझ्या जातीचा मान ठेवावा, मला दुसऱ्यांच्या पंक्तीत बसवू नका. स्वामी हसले आणि म्हणाले, बरं, बघूया तुझे श्रेष्ठपण. दुसऱ्या दिवशी स्वामींनी सर्व गावकऱ्यांना भोजनासाठी बोलावलं. सगळ्यांना एकत्र बसवलं. ब्राह्मण, धनगर, महार, माळी. ब्राह्मणाचे तोंड वाकडे. जेवताना अचानक स्वामी म्हणाले, आज माझ्या हातचे भोजन जो निष्ठेने करेल त्याचे कल्याण. सर्वजण प्रेमाने खाऊ लागले, पण त्या ब्राह्मणाचा अहंकार अजूनही तसाच. तितक्यात एका महाराच्या ताटात प्रसाद पडला. स्वामींनी तो उचलून ब्राह्मणाच्या ताटात टाकला. ब्राह्मण बिथरला. स्वामी म्हणाले, मानवाचा दर्जा जातपातानं नव्हे तर मनाच्या पवित्रतेनं ठरतो. ब्राह्मणाचा गर्व गळून पडला. डोळ्यात पाणी आलं. या कथेतून आपल्याला शिकता येतं, जातपात, उंच नीच काहीच नाही. खरा धर्म म्हणजे माणुसकी आणि प्रेम. स्वामी समर्थ सांगतात, श्रेष्ठ तोच जो मनानं शुद्ध आणि आचरणानं पवित्र.